सगुण देह बाप्पा निर्गुण माझे शिर, हा तो भेदाकार कैशा परी, दैवी असुरी पूर्व पश्चिम मार्ग किरे, शून्यातील सारे चराचर हे, ज्ञानदेव म्हणे भेद ऐक गुरुपुत्रा, नयनी अर्धमात्रा सर्वजना, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 36 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतांक्षरं भावो पुरुषश्चाधिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देहे देहभृतांवर. अर्थात जीव म्हणजेच ब्रह्म, कारण परब्रह्माचा तो अंश आहे. आणि तो कसा आहे याचं आजपर्यंत आपण चिंतन करत आलो की तो अविनाशी आहे, सनातन आहे, भगवंतासारखाच ईश्वर तत्वासारखाच अमर आहे. परमात्म्याचा अंश आहे, परंतु सगळे गुण मात्र परमात्म्याचे त्याच्या ठिकाणी असून नसल्यासारखे असतात. काही लोप पावतात, काही झाकोडले जातात, आणि त्याला कारण फक्त माया आहे महाराज. मायेच्या छायेत झाकोडल्या गेल्यामुळं, मायेच्या अधीन झाल्यामुळं जीव भ्रमिष्ट होतो. मायेचा प्रभाव इतका प्रबळ असतो महाराज की स्वस्वरूपाबरोबर तो या परमात्म्याचा स्वरूपाचेही त्याला विसर पाडतो. कारण मी कोण आहे याचाच विसर पडल्यामुळं मला चालवणारी शक्ती कोणती आहे ह्या आठवायचा काय प्रश्न महाराज मग. आणि परमात्मा स्वरूपाचा विसर हीच जीवाकरता अधोगती आहे महाराज. वास्तविक भगवंत सांगतात की जीवाला मी एकट्याला सोडलेलं नाही. मायेबरोबर चाललेला जीवाचा हा खेळ, मायेनं आपल्या पकडमध्ये मगरमिठ्ठीत घेतलेले जीव या सगळ्या घटनांचा साक्षीभूत हा परमात्मा असतो. आणि तो उपदृष्टा हनुमंता म्हणून हृदयस्थ असतो, जीवाच्या जवळ असतो. परंतु जीवाच्या ठिकाणी जीवच मुक्त असून बद्ध होतो. तो मोहामध्ये इतका ओढला जातो महाराज की स्वतःमध्ये किती शक्ती आहे, किती योग्यता आहे याचाही त्याला विसर पडतो. विसरोनी जाय पांख दोन्ही, शुकनलिकेशी गोवेले पाय, विसरोनी जाय पांख दोन्ही. किंवा माऊलीच्या ओवीचं चिंतन केलं आपण की जैसे भ्रमरभेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कडिके माझी सापडे कोवळीये. भृंगा लाकडाला छेद देतो, पण तोच भृंगा जेव्हा कमळामध्ये अडकतो, सूर्यास्त झाल्याबरोबर कमळाच्या पाकड्या मिटतात आणि मकरंदाचा स्वाद घेण्यामध्ये तो इतका धुंद झालेला असतो की पाकड्या मिटत असताना सुद्धा त्याचं लक्ष तिकडे जात नाही. आणि बाहेर यायला पाहतो तर कमळ पूर्ण बंदिस्त झालेलं असतं. हिरकणीला जशी गडावरची अवस्था झाली होती तशी. परंतु आपल्यामध्ये असलेलं बळ जे लाकडाला आपण छेद देऊ शकतो, टणक लाकडाला, तो भृंगा मात्र कमळाच्या पाकळ्या किती कोवळ्या आहेत महाराज.
पण त्याला सहज छेद देऊन तो बाहेर आला असता, परंतु तसं होत नाही. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, अहो मरतो तो गुदमरून. परी ते कमळदळ चिरून येणे, ऐशे कठीण कोवडेपणे स्नेह देखा. जीव असा या मोहामध्ये पडतो आणि कुरुक्षेत्री तेच झालं अर्जुनाच्या बाबतीत. तैसे अर्जुना तेथे झाले, असं ते पुरुषत्व गेले, ते अंतःकरण दिदले कारुण्यासी. माझे माझे हा अर्जुनानं चालवलेला सततचा हा घोष, भगवंत त्या ठिकाणी शेवटी अर्जुनाला सांगतात की अर्जुना, मोहात इतका पडू नकोस, स्वकर्तव्याचा सुद्धा विसर पडल इतकं मोहाच्या अधीन होऊ नकोस. अरे तू जे म्हणतोय ना, हे माझे आहेत, ते तुझे असते तर तुझ्या समोर कशाला उभे राहिले असते, तुझ्या सान्निध्यात उभे राहिले असते, तुझ्या जवळ उभे राहिले असते. ज्या अर्थी ते तुझ्या समोर उभे आहेत, दंड थोपडतायत, तुला आव्हान करतायत, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. त्यांचं आव्हान स्वीकार अर्जुना आणि युद्धाकरता तयार हो. परंतु जीवाचं प्रतिनिधित्व करतोय अर्जुन, इतक्या सहजासहजी कसा होईल महाराज? आणि झालाही असता तर सुरुवातीला ही जे नाटकं चाललेले आहेत अर्जुन महाराजांचे, ते युद्ध सुरू असताना परवडणारे नव्हते. अहो प्रत्यक्ष परमात्मा आहे, त्याला माहिती आहे पुढं काय होणार आहे. म्हणूनच शिष्य असा तयार केला भगवंताने की करिष्ये वचनम तव म्हणतो शेवटी. 18व्या अध्यायामध्ये अर्जुन महाराज म्हणतात की नष्टो महास्मृतिर्लब्धा तत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. आता देवा तू फक्त सांगावं आणि मी ऐकावं, या स्थितीपर्यंत अर्जुनाला नेऊन सोडलं महाराज. अर्जुनाचा मोह दूर होण्याकरता, मायेतून अर्जुनाला बाहेर येण्याकरता 18 अध्यायाची निर्मिती भगवंताला करावी लागली. आम्ही तासभर अभ्यास करून कसं मोहातून मुक्त हो महाराज? जीव हा परमात्म्याचा अंश आहे, परमात्मा स्वतःच सांगतायत ना. आणि माऊली सुद्धा वर्णन करतात की देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ. अरे परब्रह्माचाच अंश असल्यामुळे त्याचा कल तिकडेच राहणार, ओढ तिकडेच राहणार. मागं मी सांगून गेलो की संकट तशा प्रकारचं यावं, निवारण करता त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही याची खात्री पडते महाराज. अमावस्येची रात्र असावी, कुठंतरी भुताटकीचं ऐकून असावं आणि तिथूनच रात्री 12च्या नंतर एकटं जायचा प्रसंग यावा. हवेनं फळफळणारं जरी पान कातडीला अडकलं तरी त्या ठिकाणी काय अवस्था होत असेल महाराज त्या माणसाची. तो जो क्षण आहे त्या ठिकाणी निवारण करता फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण असतं. त्या ठिकाणी बाप आठवत नाही, माय आठवत नाही, मित्र नाही, भाऊ नाही, बायको नाही, कोणी आठवत नाही महाराज. त्या ठिकाणी फक्त देवा मला वाचव, तुला नाही विसरणार. आणि घरी गेल्याबरोबर इतकं बदमाश आहे बघा, मग आपण घरी गेल्याबरोबर वायदा केलेला सकाळचं सोडा महाराज, झोपी जायच्या आधीच विसरून जातो जीव. इतका मायेच्या अधीन झालेला आहे. मायेमध्ये गेला. स्मशान वैराग्य फक्त अंतविधी दुसऱ्याचा करताना प्राप्त होतं. घराकडे जाताना एक एक पाऊल जसं आम्ही घराकडे जातो स्मशानभूमीतून, तसं तसं वैराग्य धुसर होत जातं आणि आंघोळ करतो. प्राप्त झालेलं वैराग्य पूर्ण धुवून निघतं महाराज. कदाचित त्याच्याकरताच ते कारण पूर्ण वैराग्य जर प्राप्त झालं तर प्रपंच कसा करणार महाराज. म्हणून ज्या काही आपल्या विधी परंपरेनुसार प्रथा पडलेल्या आहेत, या खरं तर विचार केल्यानंतर फार विचारांती या घालून दिलेल्या आहेत. असो, जीव हा परब्रह्माचा अंश आहे. मायेचं आवरण दूर झालं, द्वैत संपलं की पुन्हा ब्रह्मतेची कर्म, कर्मतेची ब्रह्म
ऐशे बोधा आले जया सम. बस भगवंतामध्ये आणि त्या जीवामध्ये इतकं ऐक्य होऊन जातं की स्वस्वरूप जाणून भगवंत स्वरूपाची त्याला सहज जाणीव होते आणि खऱ्या अर्थानं करता कोण आहे हेही लक्षात येतं महाराज. म्हणून माऊली म्हणतात आणि भगवंत अर्जुनाला सांगताय की जीव हा सामान्य नाही, तो प्रत्यक्ष ब्रह्म आहे. यावर वर्णन करताना माऊली आजच्या ओळीत म्हणतात, जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. जीवाला किती मानाचं स्थान दिलेलं आहे बघा माऊलींनी वर्णन करताना, की जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे. तुम्ही फक्त हाक मारली जीवाला की तो लगेच ओ देतो महाराज. पंचमहाभूतात्मक शरीराच्या या घटनांमुळं, उपाधींमुळं जरी तो विसंगतीमध्ये असला, कारण उपाधींचा परिणाम वास्तविक जीवावर व्हायलाच नको, कारण परब्रह्माचा अंश आहे. परंतु मायेच्या अधीन झाल्यामुळं या उपाधी तो ओढवून घेतो आणि स्वतः बद्ध होतो. परंतु असा बद्ध जरी असला तरी माऊली म्हणतात, पंचमहाभूतापासून जो रचलेला हा देह आहे, या देहामध्ये तो जीव नाही तर आदिदैवतच आहे, म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच आहे. आदिदैवत का त्याचा अंश आहे. या देहापुरता जर जीवाचा विचार केला तर या देहासाठी तो जीव म्हणजे परमात्मा आहे. जीव येणे नावे जया ते आडविजे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. शरीराकरता जीव हाच परब्रह्म आहे, ब्रह्माचा अंश, प्रत्यक्ष परमात्मा तोच आहे, हृदयस्थ आहे. म्हणून तर माऊली वर्णन करतात की तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. भगवंत सांगतात, अर्जुना अरे मी प्रत्यक्ष परमात्मा रूपानं हृदयस्थ आहे, माझ्याकडे सर्व सुख आहे, सर्व सुखाचे आगर आहे मी, पण तरीसुद्धा सुखाच्या शोधाकरता जीव भरकटतोय, भ्रमिष्ट झालेला आहे. तो भ्रम एकदा दूर झाला, मायेतून बाहेर आला की जीवाला स्वबळाचा, स्वस्वरूपाचा, स्वकर्तृत्वाची बोध होतो, ती जाणीव होते. आणि मग अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता भगवंत जे आनंद रूप आहे ते स्वरूप जीवाला प्राप्त होतं. प्रत्येक ठिकाणी तो दुःखेषु अनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा वितराग भयक्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते. षड्रिपू त्याचे धुवून निघतात आणि एखाद्या मुनीप्रमाणे त्याचं आचरण सुरू होतं. हीच मुक्त अवस्था आहे. म्हणून जीव शरीरामध्ये, नाशिवंत शरीरामध्ये जरी स्थित असला तरी त्या शरीराच्या मर्यादेपर्यंत तो जीव म्हणजे परब्रह्मच आहे. जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.